नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा। आजचा दिवस आहे आपला 44वा। टोमॅटोच्या शेतावर आलेलो आहोत। तुम्ही टोमॅटोची उंची बघा, साधारणपणे 44वा दिवस म्हणजे 15 दिवस आपल्या प्लॉटला बांधून झालेले आहेत। आता जर तुम्ही पाहिलं तर प्लॉटला परत मध्ये चालायला जागा नाही राहिली, एवढी टोमॅटोची वाढ झालेली आहे। तुम्ही इथं फ्रूट सेटिंग बघू शकता, तुम्हाला इथं दाखवतोच फ्रूट सेटिंग। इथं फ्रूट जवळ दाखवा जरा, हे बघा फ्रूट्स बघा, साधारणपणे अंड्यापेक्षा थोडेसे लहान। इथं बघा फ्रूट्स, हे बघा अशा पद्धतीने फ्रूट्स लागलेले आहेत। 44व्या दिवशी प्लॉटची उंची जी आहे ती साधारणपणे 3 फुटाच्या आसपास झालेली आहे। माझ्या कमरेच्या वरती उंची वाढलेली आहे, 3 फुटाच्या आसपास प्लॉटची उंची झालेली आहे। आज एक जरा तुम्हाला नवीन माहिती देतो। टोमॅटो जे आहे, टोमॅटोच्या झाडामध्ये 3 प्रकार असतात। एक असतं डिटरमिनेंट, दुसरं असतं इनडिटरमिनेंट आणि तिसरं असतं सेमी डिटरमिनेंट। तर हे प्रकार आहेत टोमॅटोचे। तर डिटरमिनेंट ही जी व्हरायटी आहे, मला विचारलं एका शेतकऱ्याने का बा आपल्याला टोमॅटो न बांधता येणार नाहीत का, तर न बांधता येणारी व्हरायटी जी असते ती डिटरमिनेंट असते। त्या व्हरायटीची उंची जी असते ती फक्त असते 2 फुटापर्यंत। त्या व्हरायटीला एकाच वेळी फ्लश येतो, एकाच वेळी फळं तयार होतात आणि ती साधारणपणे 15 दिवसात हार्वेस्ट केली जातात। अशा पद्धतीने इनडिटरमिनेंट व्हरायटी असते। डिटरमिनेंट व्हरायटी असते। दुसरी व्हरायटी असते इनडिटरमिनेंट। इनडिटरमिनेंट व्हरायटी जी असते ती सर्वसाधारणपणे 10 ते 15 मीटरपर्यंत वाढते। ही व्हरायटी स्पेशली ग्रीन हाऊससाठी वापरली जाते। साधारणपणे 10 महिन्यापर्यंत, 9 ते 10 महिन्यापर्यंत याचं हार्वेस्टिंग चालू असतं। आणि आपण ही जी लावलेली व्हरायटी आहे ही सेमी डिटरमिनेंट आहे। ह्या व्हरायटीची जी उंची असते ही साधारणपणे 6 फुटापर्यंत असते, आपल्या ज्या माझ्या डोक्याच्या वरती। तर याच्यापेक्षा जास्त ह्या व्हरायटी 6 ते 7 फुटापर्यंत वाढतात, म्हणून यांना सेमी डिटरमिनेंट व्हरायटी म्हणतात। आणि याला आधाराची गरज लागतेच, कारण टोमॅटोची वेल असते। लोकांना हेच माहीत नाही का टोमॅटोचं झाड असतं का वेल असते। तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली याविषयी कॉमेंट करा। आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।